सारखे अनेक अधिकारी बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि यूपीएससीला खोटी माहिती पुरवून अधिकारी झाल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले आणि काही वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये काम केलेल्या अमोल आवटे यांनी देखील यूपीएससीला चुकीची माहिती पुरवून पद मिळवल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। कुंभार यांनी ट्विट करून हे आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात अनेक पुरावे सुद्धा ट्विट सोबत जोडलेले आहेत। अमोल हे सध्या गुजरात केडरमध्ये कार्यरत आहेत। त्यांनी यूपीएससी साठी दाखवलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आल्याचा दावा सध्या कुंभार करतायत। अमोल आवटे यांनी 2021 साली IAS ची परीक्षा दिली। त्यांनी ती परीक्षा दिली, त्यांचं IAS साठी अलोकेशन झालं, सगळं झालं। त्यानंतर ऑगस्ट 22 मध्ये त्यांची मेडिकल एक्झाम झाली, म्हणजे जी IAS झाल्यानंतर करावी लागते तिथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला 2022च्या आधी कुठल्याही प्रकारची इंजुरी झालेली नाही। त्यानंतर जून 2024 म्हणजे आत्ता एक महिन्यापूर्वी त्यांनी UDID म्हणजे अपंगत्व दाखवण्यासाठी जे सर्टिफिकेट लागतं त्याच्यासाठी अर्ज केला। त्याच्या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून आल्या की त्यांनी त्यांचं आजारपण एम्समधलं दाखवलं, म्हणजे त्यांच्या आणि आजीचं कुठलंही आजारपण नाही। असं असेल तर मग मिलिटरीची त्यांनी जी 2021 ची परीक्षा दिली ती कशी दिली? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।